9 सप्टेंबर 2025 रोजी ठाणेदार अनिल गोपाळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून कसापुरा बोरगाव मंजू येथे आरोपी एक अब्दुल रहीम शेख छन्नू वय 42 वर्ष आणि मोहम्मद शोएब अब्दुल शहीद वय 24 वर्ष दोन्ही राहणार कसापुरा बोरगाव मंजू तालुका जिल्हा अकोला यांच्यावर 2 पंचासमक्ष रेट टाकून त्यांच्याकडून एक पांढऱ्या रंगाचा मोठे आणि जाड शिंगे असलेला बैल शेपूट गोंडा काळा वय अंदाजे 8 वर्ष किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि एक कैया रंगाबा मोठे आणि जाड शिंगे असलेला बैल त्याचे डावे कानावर बिल्ला शेपूट गोंडा काळा वय अंदाजे 8 वर्ष किंमत अंदाजे 35,000 रुपये असे एकूण 2 गोवंश जातीचे जनावरे एकूण किंमत 65,000 रुपये कत्तलीकरिता बांधून ठेवलेले मिळून आले। तसेच 8 पांढऱ्या रंगाची पोतडीमध्ये अंदाजे 150 किलो गोमांस किंमत 30,000 रुपये दिसून आले। तसेच 2 सुरे किंमत अंदाजे 100 रुपये आणि एक कुऱ्हाड किंमत अंदाजे 200 रुपये असा एकूण 95,300 रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला। पोलीस उपनिरीक्षक रवींद्र धुळे यांच्या तक्रारीवरून आरोपी अब्दुल रहीम शेख छन्नू वय 42 वर्ष आणि मोहम्मद शोएब अब्दुल शहीद वय 24 वर्ष दोन्ही राहणार कसापुरा बोरगाव मंजू तालुका जिल्हा अकोला यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम प्राण्यांच्या छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील दोन्ही आरोपी यांना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक BC रेड्डी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र धुळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उगडे, पोलीस स्टाफ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गोपनारायण, पोलीस कॉन्स्टेबल अनिल अंबिलकर, पोलीस कॉन्स्टेबल जुनेद जट्टावले, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सुदीप राऊत, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू साखरे, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पूजा भोकरे, अश्विनी मनोहर यांनी केली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.